गेल्या 24 तासात आणखी दोघांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू। कोपर ते दिवा आणि कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान गेला दोघांचा जीव। वाढते अपघात टाळण्यासाठी मुंबईमध्ये बंद दरवाजांच्या लोकलवर विचार करण्याचं रेल्वे मंत्र्यांचं आश्वासन, पण शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी व्यक्त केली साशंकता। चेन्नईमध्ये पावसानं घेतली विश्रांती, पण पुरामुळे हाहाकार कायम। रेल्वे आणि विमान सेवा अजूनही विस्कळीत। गुजरातमध्ये निवडणूक झालेल्या सर्वच्या सर्व 6 महापालिकांमध्ये भाजपची आघाडी। हार्दिक पटेलच्या प्रभागात भाजप उमेदवाराचा विजय। डोंबिवलीमध्ये घरफोड्या करणारी चड्डी गँग सीसीटीव्हीत कैद। नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण, पोलिसांचं दुर्लक्ष। नागपूरमध्ये सुनीता माकडेंचा आरोपी 18 दिवसांनंतरही फरारच। छेडछाडीचं सीसीटीव्ही फुटेज देऊनही अजून रेखाचित्रही नाही तयार। माओवाद्यांच्या पीएलजे सप्ताहाला सुरुवात। गडचिरोलीच्या अतिसंवेदनशील भागात कडेकोट बंदोबस्त। केंद्राच्या परवानगीशिवाय तामिळनाडू सरकार राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोडू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचे आदेश। बुलढाण्यातील खामगावात भर वस्तीत घुसलेला बिबट्या अखेर पिंजऱ्यात। 4 तास सुरू होता थरार। आणि मार्क झकरबर्गनं फेसबुकमधले आपले 99% शेअर्स नव्या ट्रस्टच्या नावे आता तो करणार। मुलीच्या जन्माच्या निमित्तानं फेसबुकवर केली घोषणा।